हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी गवार घेतलेली. ही गवार पावशर गवार आहे मैत्रिणींनो, आणि ही छान मी अशी निसून घेतली बघा, तुकडे करून घेतलेत अशा पद्धतीने. तर ह्या गवारीपासून मी तुम्हाला खूप छान अशी रेसिपी करून दाखवणार आहे टिफिनसाठी. तर ही गवार आपल्याला काय करायची, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची 2 ते 3 पाण्याने. पाहू शकता अशा पद्धतीने. आता ही साईडला ठेवूया आपण. त्यानंतर इथे साहित्य काय लागतंय मी तुम्हाला दाखवते. पाहू शकता इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय मी. कांदा आपल्याला छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी एकदा करून पहा. खूप टेस्टी होती आणि झटपट होती टिफिनसाठी. सकाळची तुम्ही घाईमध्ये ही रेसिपी आरामशीर करू शकता, एवढी झटपट होती आणि खायला पण खूप छान लागते. सोपी पद्धत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. पाहू शकता. गवारीच्या आपण अशी म्हणजे पातळ भाजी नाही करणार, सुकीच भाजी आपल्याला टिफिनसाठी ही करायची. तुम्ही पातळ पण करू शकता भातासोबत खायला, किंवा सुकी पण करू शकता. सुकी जर केली तर चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही टिफिनला देऊ शकता, आणि पातळ जर केली तर तुम्ही संध्याकाळच्याला भातासोबत खाऊ शकता. पाहू शकता इथे कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, आणि त्यानंतर आपल्याला ही छान बारीक अशी चिरून घ्यायची. जास्त काही साहित्य लागत नाही मैत्रिणींनो, घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी होऊन जाते. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व कोथिंबीर छान बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर इथे काय करणार आहे मी, एक टमाटा घेतलाय बघा मीडियम साईजचा. टमाटा पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे. पुढचं टोक मी काढून घेतलंय. आता हा पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे टमाटा. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने केली आहे का रेसिपी ही गवारीची? मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसेल केली तर व्हिडिओ संपल्या करायला घ्या अशा पद्धतीने. तर छान असा टमाटा आपला चिरून झालेला आहे. पाहू शकता. आता इथे लसूण चिरून घ्यायचे आपल्याला. तुम्ही ठेसून पण टाकू शकता, किंवा लसणाची पेस्ट पण करून टाकू शकता, पण इथे मी चिरून टाकणार आहे. बारीक असं चिरून घेणार आहे बघा. तर लसूण छान बारीक चिरून झालेलं आहे. तर गॅस का वळायचे. आता इथे मी गॅस पेटून घेणार आहे, आणि गॅसवर मी कढई ठेवून घेते बघा. खूप सोपी रेसिपी आणि झटपट होणारी आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ छोटासा आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप जरा पण मध्ये करू नका. तर तेल टाकून घेतले इथे. साधारण 1 पळी मी तेल टाकून घेतले बघा. तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर मी मोहरी टाकून घेणार आहे. पाहू शकता. मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरं टाकून घेते मी अर्धा चमचा. जिरं छान फुललं की कोथिंबीर टाकून घ्यायची बघा. थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकून घेतल्यात, आणि त्यानंतर लसूण टाकून दिलंय बघा. लसूण कढीपत्ता छान परतून द्यायचं आहे आपल्याला. थोडीशी तेलावर कोथिंबीर टाकायची, म्हणजे त्या कोथिंबीरीचा आरक मस्त तेलात उतरतो आणि भाजी खूप छान लागते चवेला. मीडियम साईजचा एक कांदा बारीक चिरलेला तो टाकून दिला, आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलावर. पाहू शकता अशा पद्धतीने. कांदा थोडा परतल्याच्या नंतर टमाटा टाकून घ्यायचा आहे. टमाटा पण कांद्यासोबत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने कांदा टमाटा छान मऊ होऊन द्यायचं आहे. पाहू शकता मैत्रिणींनो, कांदा टमाटा आपला छान परतले गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचे, 1 चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची.
धना पावडर 1 चमचा घेतली बघा मी, आणि लाल तिखट कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलाय, थोडीशी बेडगी मिरची पावडर रंगाची, भाजीचा रंग खूप छान येतो। एवढे मसाले मैत्रिणींनो मी टाकलेले आहेत, जास्त काही मसाले पण ह्याला लागत नाही। आता हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे, अशा पद्धतीने पाहू शकता। मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, भाजी जेवढी असेल तेवढी। जास्त जर भाजी असली तर आपण जास्त मसाल्याचा वापर करतो। इथे भाजी थोडी आहे त्याच्यामुळे मी थोडेच मसाले सर्व टाकून दिलेले आहेत। त्यानंतर आपल्याला ही गवार ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि ही गवार छान मिक्स करायची बघा, मसाल्यासोबत कांद्यासोबत छान मिक्स करून घ्यायची। सुक्की भाजी बनवणार आहे मैत्रिणींनो मी गवारीची, ही संपूर्ण व्हिडिओ पहा। छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे बघा। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी छान वर खाली करून घ्यायची। अशा पद्धतीने भाजी खूप छान मिक्स करून झालेली आहे। तर त्यानंतर इथे पाणी टाकून घ्यायचे बघा, थोडंच पाणी टाकायचे मैत्रिणींनो, अगदी अर्धा ग्लास पाणी मी टाकलेले आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचे, एक 5 मिनिटं मीडियम गॅसवर ही भाजी होऊन द्यायची। लवकर शिजल्या जाते, टाइम बिलकुल पण लागत नाही। 5 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी चेक करायची बघा, रंग पण खूप छान आलेला आहे। तर आता आपण परत एकदा झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने। 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलायचे आणि भाजी चेक करून घ्यायची आपली। पाहू शकता खूप मस्त रंग आलेला आहे भाजीचा। तर कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला भरपूर सारी, तर मी कोथिंबीर कापून घेतलेली ती टाकून दिली। त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे बघा, इथे मी 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे। आपली भाजी झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। सर्व भाजी एकदा परत छान मिक्स करून घ्यायची बघा, अशा पद्धतीने मस्त अशी गवारीची ही चटपटीत गवारीची भाजी झालेली आहे टिफिनसाठी, पाहू शकता। छान मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला हे अगदी अर्धा मिनिट आपल्याला फक्त वाफ काढून घ्यायची, झाकण ठेवायचे आणि एक वाफ काढून घ्यायची अर्धा मिनिट फक्त। अर्धा मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे। मस्त अशी आपली ही गवारीची रेसिपी भाजी झालेली आहे बघा। कोणाला ही आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो। चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान कमेंट करा, माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला सांगा। आणि ही रेसिपी गवारीची तुम्हाला आवडली का, अशा पद्धतीने तुम्ही करणार का ते पण मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। पाहू शकता मस्त अशी गवारीची भाजी झालेली आहे, तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता आणि झटपट होणारी आहे। व्हिडिओ छोटासा होता मैत्रिणींनो, असेच व्हिडिओ माझे पाहत जा, तुमचा सपोर्ट मला असंच राहू दे। आणि तुम्ही छान कमेंट पण मला करताय, खूप बरं वाटतं तुमच्या कमेंट वाचून पण। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो। पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत। लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका।